माझंच आज नशीब समजतो. कुठंही कीर्तन करणं वेगळं श्रोते मंडळी, पण एक महात्म्याच्या दरबारात एक ब्रह्मचारी असणाऱ्या साधकाच्या या पावनभूमीमध्ये 26 जानेवारीच्या दिवशी 2026ला हे माझं आज काल्याचं कीर्तन होत आहे. हे माझ्या जीवनातलं एक वेगळं क्षण आहे. आणि एवढ्या आनंदीदायी वातावरणामध्ये साधक विद्यार्थी, माझं जेवढं वय नाही तेवढा ज्यांचा परमार्थ झाला ती टाळकरी मंडळी आज उपस्थित आहे. आपल्या सर्वांना वंदन करतो. पण आपल्या सर्वांना वंदन करत असताना एक घराण्याचा, एक परंपरेचा पाईक म्हणून मला अभंगही सोडवावं लागणार आहे. श्रीकृष्णाचा अवतार आणि कंसाकड सुद्धा तेवढ्या वेळेत पाठवावं लागणार आहे. पण ऐका ना, आज आपण ज्यांच्यामुळे या ठिकाणी बसलो ना, त्या महात्म्यांची सुद्धा आठवण काढणं हे आपलं बंधनकारकच आहे. का हे आपला देश तर पवित्र, ते कुळ देश तर पवित्र आहेच महाराज. पण या देशात सुद्धा तुम्ही अयोध्येला जा, चित्रकूट, प्रयागराज, काशी, रामेश्वर, तुम्ही कुठं जा, पण आपल्या महाराष्ट्रात जो आनंद आहे ना तो दुसरीकडे नाही आहे. आमच्या महाराष्ट्रात काय आनंद आहे. ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोटे. पण या महाराष्ट्राचे जरी उपकार, वारकरी संप्रदायाचे उपकार या देशावर आहेत, या संस्कृतीवर आहेत. आणि या संस्कृतीवर असल्यामुळे आपल्या महाराष्ट्राला एक संतांचा महाराष्ट्र, संतांची भूमी म्हणून आजही संबोधलं जातं. पण या संताबरोबरच माऊली, आज जर उपकार कोणाचे असतील योगेश बाप्पा, आज तुम्ही आम्ही ही लेकरं का घडवू शकतो. आम्ही आमची बोधले घराण्याची 10वी ब्रह्मचर्याची पिढी सुद्धा आज का चालवू शकतो. तुम्ही आम्ही या गोपाल काल्याचा प्रसाद, ए आई ऐक ना, का प्रसाद घेऊ शकतो. याचं एकच कारण आहे, काही गुन्हा नसताना या देशासाठी काही लोकांना प्राणाची आहुती दिली आहे. भगतसिंगाला इंग्रज सरकारच्या चाललेल्या मीटिंगवर बॉम्ब टाकला. हे गड्या, अरे त्याच्यात कोण मेलं नाही रे बाबा. पण त्या सरकारने भगतसिंगाला माऊली फाशीची शिक्षा सुनावली. भगतसिंग म्हणले असू द्या ना, हरकत नाही आहे. या देशासाठी, या मातीसाठी जर मी फासावर जात असेल तर मी तयार आहे. पण ही फासावर जात असताना अवघ्या 2-3 मिनिटाचा दोर आता आपल्या गळ्यात अडकणार असताना भगतसिंगाची माय भगतसिंगाला ज्या वेळेला भेटायला आली तर माय काय अंतरावर उभा आहे. भगतसिंगाच्या वरी दोर लटकतोय. भगतसिंगाच्या माईने भगतसिंगाकडे पाहावं, भगतसिंगाने आपल्या आईकडे पाहावं, आणि आईने भगतसिंगाकडे आणि भगतसिंगाने आईकडे दोघांची दृष्टी एकामेकाकडे झाली की भगतसिंगाच्या माईने रडायला सुरुवात करावी. पण ऐका ना, कोणत्या आईला रडू येणार नाही समाधान महाराज. पण भगतसिंगाचे काय उद्गार आहेत ऐका. भगतसिंग म्हणतात, ए माँ रोना नहीं माँ, तू एक वीरों की माँ है माँ, तू कायरों की माँ नहीं माँ. हे आई तुझ्या डोळ्यात अश्रू चांगले दिसत नाही. आई तुझा मुलगा या मातीसाठी, या देशासाठी फासावर जातो माँ, तू एक वीरों की माँ है माँ, तू कायरों की माँ नहीं माँ. आई तुझा या मुलगा या मातीसाठी जर ते फासावर जात असतील, निजड्या छातीने आपल्या तरुणांना आपल्याला एक संदेश देऊन जात असतील, तर आजच्या प्रसंगी या 26 जानेवारीच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपलं सुद्धा बंधनकारक आहे की आपण सुद्धा झेंडावंदनला जाणं. हे मेरे वतन के लोगों, जरा याद करो कुर्बानी जो शहीद हुए उनकी
वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी। संगीत के धर कर माया हमारे बलिदान, जो शहीद हुए उनकी याद करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी, वो शहीद हुए उनकी याद करो कुर्बानी। अरे आपल्याला आपल्या लता दीदीनं सुद्धा या बोलाच्या माध्यमातून, या संगीत गीताच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे की एक जवानाचे आपल्यावर उपकार आहेत। योगेश बाप्पा समाधान महाराज माऊली ऐका ना, मी आपल्याला आणखीन एक भाव सांगून जातो महाराज। एक छत्तीसगडच्या पोलिसांनी जाहीर केला आहे आणि महाराज मी कवटे पिरांना सांगली तालुक्यात मी कीर्तनाला गेल्यावर एक जवानाचा सत्कार करण्यात आला। काय म्हणून करण्यात आला? जवानाचा काल्याचं कीर्तन झाल्यावर सत्कार केला एका श्रोते मंडळी, आणि आई वडिलाचा देखील केला। मी म्हणलं एक मेजर आहेत, रिटायर झाले म्हणून केला असेल, मी दर्शन घेतलं त्यांचं, पण आरती झाल्यावर आम्ही खाली बसल्यावर मी म्हणलं का हो मायबाप तुमचा सत्कार केला, तुमच्या मुलाचा केला, काय कारण आहे? गावात एवढेच मिलिटरी मेन नाही महाराज, 22 लोक 6 महिन्यात आमच्यात रिटायर झालेत, मग तुमच्या लेकाचा का केला? त्यांनी सांगितलं महाराज त्यालाच विचारा ना। त्याचं ऐकलं मी, त्यानं सांगितलं महाराज एकदा भारतीय सीमेवर, ऐका ऐका दुकानात बसलेली मंडळी, ओ तरुण मायबाप ऐका, चांगलं वाईट इथंच ऐकायला मिळतं, सुख दुःख पाप पुण्य इथंच मिळतं, ऐका ना, ही जागा खूप पवित्र आहे। ए लता दीदीनं त्या बोलातून महाराजाने सांगितलेल्या आत्ताच्या गीतातूनचे बोल आहेत, त्या जवानाने सांगितलं महाराज एकदा अंधधुंद देशाच्या बाउंड्रीवर अचानक गोळीबार चालू झाला। आम्ही शिंदखेड राजाचा एक होता, आपल्या तडवळ्याचा एक होता, एक कवटेपिरान सांगली तालुक्यातला होता। आम्ही 15-20 फुटाच्या अंतरावर होतो महाराज। मोठ्या मोठ्या दगडाच्या आड लपून आमचं भारताचं संरक्षण चालू होतं महाराज। पण अचानक एक 35 मिनिटांनी एक गोळी अशी आली की जो कवटेपिरांचा जवान आहे ना त्याच्या बगलेला चाकून गेली। त्या जवानाने आपल्या या जवानाला सांगितलं, हे बाळू गोळी माझ्या बगलेला चाकून गेली आहे। तिथून पुढं 3-3.5 मिनिटांना एक गोळी अशी आली, ज्याच्या गोळी चाकून गेली ना त्याच्याच गोळी छातीत आरपार गेली। ऐका ना, जवान खाली कोसळला। तिथून पुढं काहीतरी 2-2.25 तास ही दोन्ही जवान देशाच्या बाउंड्रीचं संरक्षण करत होते। 2 तासाने समोरच्या दुश्मनाचा खात्मा केला। आपला जो जवान आला त्याला मांडीवर घेतलं आणि आपल्या मोठ्या साहेब लोकांना सांगितलं, विशेष काय आहे ऐका, 35 मिनिटाच्या परिश्रमानंतर बगलेला गोळी चाकून गेली तरी तोही जवान समोर दुश्मनाला तोंडच देतोय। 3-3.5 मिनिटांना आपला जोडीदार रूममेट आपला जवान रक्ताच्या थारोळ्यात कोसळलाय, शहीद झालाय, तरी पुढचे 2-2.5 तास देशाच्या बाउंड्रीचं संरक्षणच करत आहेत। त्यांच्यामुळे ए मेरे आहे, कशामुळे आहे? पण ऐका ना, एवढं करून सुद्धा महाराज एक 2012ला छत्तीसगडच्या पोलिसांनी एक क्लिप व्हायरल केली।
ती अशी होती की त्या जवानाला मिलिटरी मॅनला झाली मुलगी. ती मुलगी झाली 16-17 महिन्याची. 17 महिन्याने आपल्या लेकीला मला पहिलं लेकरू झालं म्हणून 3 महिन्याची 90 दिवसाची रजा काढून तो जवान गावी आला. आल्यानंतर त्या ताईला घेतलं, सगळं कौटुंबिक प्रेम जिव्हाळा झाला. 90 दिवसाचा वेळ आला. हे मुलगी 20 महिन्याची आहे. आता त्या बायकोला, आई बापाला, त्या दिदीला सोडून जायचंय. 3 महिन्याचा लळा लेकराला लागला होता. बाप जाणार, पिशवी भरली की बाबाला वाट लावत लावत अंगणात आले. बापाचा बूट अंगणात होता. त्या दिदीने एकच बूट घेतला आणि आपल्या छातीशी कवटाळून धरला. ऐका ना, बापाने हे सगळं चित्र पाहिलं. ताईच्या गालाचं चुंबन घेतलं आणि ताईला सांगितलं, ताई, ए माझ्या बाळा, ऐक ना लेकरा, मी तुला भेटायला येणार आहे. दीदी, मी तुला भेटायला येणार आहे. कसा तरी बूट सोडला, बूट समोर ठेवला आणि त्या ताईच्या बगलेमध्ये हात घातला. ऐका ना, आणि त्या ताईचे दोन्ही पाय उचलून त्या बुटात घातले, डोक्यावर हात ठेवला आणि त्या ताईला सांगितलं, दीदी, तुला एक ना एक दिवस या भारत देशाचा बूट घालून तुला सेवा करायची आहे. अरे ही संस्कृती आहे महाराज, हे जीवन आहे. पण ज्या वेळेलाही तो बाप रिटायर व्हायचे, त्याला फक्त 56 दिवस राहिले होते, त्यावेळेला तो शहीद झाला. मुलगी होती त्याची 4थीला. कितवीला? 4थीला. त्या बापाची असणारी बॉडी त्याच्या गावात आली. संपतंय माझं. त्या बॉडीला, त्या जवानाला, त्या शहीद महात्म्याला आता त्या अग्नीपाशी नेलंय आणि अग्नीचा जो डाग आहे तो त्या मुलीच्या हातात आणि तिच्या आईच्या हातात आहे. आता मुलगी एकुलती एक आहे, बापाच्या चितेला प्रदक्षिणा घालती आहे. संस्कृतीच्या नियमाला अनुसरून ती ज्या वेळेला अग्नी देते ना, त्यावेळेला ऐका ना, ती ताई काही म्हणते, ओ बाबा, मी माझ्या आईला भिंतीवर लावलेला फोटो पाहून वेळोवेळी विचारायचे. माझ्या छोटीपणी बापांना डोक्यावर हात घालून बुटात पाय घालून काय म्हणतायत. त्यावेळेला जी आई मला सांगत होती ना, आज बाबा तुमच्या दगदगत्या चितेची अग्नी देताना शपथ घेते, ओ पप्पा, तुमच्या पाठीमागे तुमची ताई या देशाची सेवा करायला कटिबद्ध आहे. ओ बाबा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीरता भारत वसी. अरे हे सगळं आहे. हे सगळं असल्यामुळे आजही आम्ही म्हणू शकतो, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ऐसा भारत देश है मेरा, ऐसा भारत देश है मेरा, ऐसा भारत देश है मेरा, ऐसा भारत देश है मेरा. जय भारती, जय भारती. यह सूरज अपनी आकर अपना पहला रे डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत माता की जय. भारतीय लोक
लोकशाहीचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. विठ्ठल 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 विठ्ठल